पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने आज श्रीरामपूर शहरातील अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वॉर्ड नंबर 7 पूर्णवाद नगर रोड येथील 2 मटका बुकिंगच्या अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 8,36,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दडाणले आहेत। पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 नुसार आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 1,33,260 रुपये रोख, 9 वाहने आणि 21 मोबाईल फोन असा एकूण किंमत 8,36,260 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते आणि ही कारवाई त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णवाद नगर या ठिकाणी 2 मटका बुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण 22 आरोपी मिळून आले। तसेच काही रोख रकमेसहित एकूण 9 वाहनासहित एकूण मुद्देमाल 8,60,260 रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, अरविंद भिंगार दिवे, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, दिगंबर कारखिले, उमेश खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहीफळे, दीपक जाधव, विजय ढाकणे यांच्या पथकांनी केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।